हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 5वी स्कॉलरशिप आणि मंथन परीक्षा यांना उपयुक्त असा घटक, तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द। तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत जातील। चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय। बघा, आता स्कॉलरशिप परीक्षा असू द्या किंवा मंथनची परीक्षा असू द्या किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षा असू द्या, आपल्याला हक्काचे मार्क मिळवून देणारा प्रश्न म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द। आता शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे नक्की काय करायचे, तर एक उदाहरण सांगते मी। उदाहरण सांगितल्यानंतर तुम्हाला ते समजून जाईल की नक्की करायचंय काय आपल्याला। तर बघा, समजा एखादा माणूस आहे की जो पायामध्ये चप्पल न घालता प्रवास करत असतो किंवा चालत असतो। मग अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, तर ज्याच्या पायात चप्पल नाहीत त्याला आपण काय म्हणतो, अनवाणी म्हणतो। मग एवढंच मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा कुठलं, की त्याच्या पायात चप्पल नाही आणि तो असाच मैल प्रवास करतो, असं म्हणण्यापेक्षा आपण असं देखील म्हणू शकतो की तो व्यक्ती अनवाणी पायाने काय करतो, मैल प्रवास करतो। ठीक आहे, मग इथे मी एक शब्द वापरला, अनवाणी। मग अनवाणी या शब्दाचा अर्थ काय होतो, तर पायात चप्पल नसणे। म्हणजे एवढं मोठं वाक्य म्हणण्यापेक्षा किंवा शब्दसमूह म्हणण्यापेक्षा एकच शब्द आपण वापरला, चप्पल पायात नसणारा व्यक्ती किंवा पायात चप्पल नसणे, अशाला आपण काय म्हणतो, अनवाणी म्हणतो। म्हणजे एवढं मोठं वाक्य, एवढा मोठा शब्दसमूह म्हणण्यापेक्षा आपण एक छोटा शब्द वापरतो की जो त्या वाक्याच्या अर्थाला काय करतो, जोडण्याचा प्रयत्न करतो। यालाच आपण काय म्हणायचं, शब्दसमूहाबद्दल एक शब्द। तर असे साधारण 160 ते 159 शब्द आहेत। या सर्व शब्दांबद्दल आपण चर्चा करणार आहोत। ओके, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। बघा, आता आपण सुरुवात करतोय। पहिला शब्द बघा, अंग राखून काम करणारा। आता अंग राखून काम करणारा म्हणजे नक्की काय प्रकार, तर बघा, एखाद्या व्यक्तीला एखादं काम दिलेले, तर तो माणूस काय करतो, मोजकच काम करतो आणि राहिलेलं काम दुसऱ्याच्या गळ्यात टाकण्याचा प्रयत्न करतो। मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो, अंगचोर। मग अंगचोर म्हणलं की आपल्याला कळालं पाहिजे की तो काय असणार आहे, कामाची चालढकल करणारा असणार आहे किंवा जेवढं काम सोपवलंय त्यातनंही ते काम अपूर्ण करणारा असा जो माणूस असतो त्याला आपण काय म्हणायचं, अंगचोर म्हणायचं। दुसरा शब्द समूह बघा, अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा। आता बघा, आपल्या आजूबाजूला असे कितीतरी व्यक्ती असतात की जे काय करतात, ॲट अ टाइम 4 ते 5 कामं करत असतात। मग अशा लोकांना आपण काय म्हणतो, अष्टावधानी। अष्टावधानी म्हणजे एकाच वेळी ते काय करतात, 7 ते 8 ठिकाणी लक्ष ठेवतात किंवा 7 ते 8 ठिकाणी कामं करतात। अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, अष्टावधानी म्हणतो। त्यानंतर तिसरा शब्द समूह बघा, अनेकांमधून निवडलेले। मग आता अनेकांमधून निवडले याचा अर्थ काय, की भरपूर जण, आता समजा एखादे परीक्षा आपण आयोजित करतो, भरती असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षा, यामध्ये आपण एखादी परीक्षा आयोजित करतो, त्यामध्ये 1,00,000-1.5 लाख लोक बसतात आणि त्यातले मोजकेच 100 किंवा 1000 आपण व्यक्तींना काय करतो, निवडतो। मग अनेकांमधून निवडले म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, निवडक असं म्हणतो। त्यानंतर पुढचा शब्द समूह बघा, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट। मग आपल्या डोक्यात पण नाही, ध्यानीमनी पण नाही आणि अचानक काहीतरी आपल्या बाबतीमध्ये नवीनच काहीतरी घडलं की आपल्या डोक्यात सुद्धा नव्हतं, अशा वेळी आपण त्याला काय म्हणतो, अनपेक्षित घटना असं म्हणतो। अनपेक्षित म्हणजे काय, आपल्या ध्यानीमनी नाही, डोक्यात नाही आणि अचानक काहीतरी आपल्या बाबतीमध्ये घडतं, त्याला म्हणायचं अनपेक्षित। त्यानंतर पुढचा शब्द समूह आहे, अरण्याचा राजा। मग अरण्याच्या राजाला आपण काय म्हणतो, वनराज असं म्हणतो। त्यानंतर अरण्याची शोभा म्हणजेच काय, वनश्री। अरण्याची शोभा याला काय म्हटलं जातं, वनश्री। कारण बघा ना, सरळच अर्थ आहे, जंगल आणि जंगलाची शोभा काय, झाडं आहेत ना तिकडची मोठी मोठी, म्हणून अरण्याची शोभा या शब्दसमूहाला आपण काय वापरतो, एकच शब्द वापरतो आणि तो शब्द म्हणजे आहे वनश्री। त्यानंतर पुढच्या शब्दसमूहामध्ये आपण येतोय बघा। आता पुढचा शब्दसमूह काय, तर अस्वलांचा खेळ करणारा। आता अस्वलांचा खेळ तुम्ही कदाचित बघितलं असेल की नाही माहित नाही, पण गावोगावी बरेचसे लोक काय करतात, दुसऱ्या राज्यातून येतात आणि छोटे छोटे अस्वलांचे खेळ असू द्यात तर ते करत असतात। मग ते खेळ जे खेळवतात त्या लोकांना आपण काय म्हणतो, दरवेशी असं म्हणतो। ठीक आहे,
त्यानंतर पुढचा शब्दसमूह बघा, आग विझवणारे यंत्र. आता तुम्ही कदाचित सगळ्यांनी बघितलं असणार आहे, एखादं हॉटेल असू द्या, अगदी दवाखाना असू द्या किंवा छोटं मेडिकल जरी असेल ना, तर प्रत्येक ठिकाणी एक लाल रंगाचा सिलेंडरची छोटीशी टाकी असते लावलेली प्रत्येक भिंतीवरती. ठीक आहे ना. मग ती जी टाकी असते त्यालाच आपण काय म्हणतो, आग विझवणारे यंत्र. मग याला एक नाव आहे, ते काय नाव आहे, अग्निशामक यंत्र. ठीक आहे. आता विषय निघालाच आहे म्हणून मी सांगते, त्या अग्निशामक यंत्राचा जो नॉब असतो म्हणजे जो खटका असतो तो आपण जर दाबला ना तर त्याच्यामध्ये काय असतं, H2SO4 असतो आणि खाण्याचा सोडा असतो. ह्या दोघांमध्ये रिॲक्शन होती आणि रिॲक्शन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होतो की जो वजनाने जड असतो. त्यामुळे आग जिथे लागली असेल त्या ठिकाणी हा सिलेंडरचा नॉब दाबला की त्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. तो जड असल्यामुळे जमिनीवरच राहतो आणि त्यामुळे काय होतो फायदा, जळणारी वस्तू किंवा जिथे कुठे आग लागलेली वस्तू आणि ऑक्सिजन गॅस यांचा संपर्क तुटला जातो आणि त्यामुळे आग आपोआप विझते. ठीक आहे. मग अशा यंत्रांना आपण काय म्हणतो, अग्निशामक यंत्र असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा. आता बरेचसे लोक असे असतात बघा, कोणाचं कोणाला काही देणं घेणं पडलं नाही, माझ्या मनात आलं ना तसंच मी वागणार. अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, स्वच्छंदी असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्दसमूह, इनाम म्हणून वंश परंपरागत मिळालेली जमीन. आता बघा पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं, राजे महाराजे होते ना ते खुश होऊन काय करायचे, जमिनी द्यायचे लोकांना. खूप चांगलं काम केलं, एखादी लढाई जिंकून आला, चल तुला घे ही 2 एकरभर जमीन किंवा ही जमीन तुला घे, तुझं याच्यावरती राज्य. मग अशा जमिनींना आपण काय म्हणतो, तर त्याला म्हटलं जातं वतन. ठीक आहे, वतन असं म्हटलं जातं. त्यानंतर ईश्वर आहे असे मानणारा, यांना काय म्हणतात, आस्तिक असं म्हटलं जातं. आता बघा आपल्याला सुद्धा माहिती आहे, आपल्या आजूबाजूला जेवढी लोक वावरतात ना 2 प्रकारचे असतात. एक लोक अशी आहेत, एक कॅटेगरी अशी आहेत की जी ईश्वराला मानते म्हणजे देव आहे असं मानतात. अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, आस्तिक म्हणतो. आणि मग काही लोक अशी पण आहेत की जे काय करतात, ईश्वर नाही असे मानतात. मग अशा लोकांना आपण काय म्हणायचं, नास्तिक असं म्हणायचं असतं. त्यानंतर 13 नंबरचा शब्दसमूह बघा, काय, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह. आता बऱ्याच वेळा हिल स्टेशनला तुम्ही फिरायला कदाचित डोंगरदऱ्यामध्ये जात असाल पावसाळ्याच्या दिवसामध्ये, तर बघा डोंगरावरनं काय होतं, पाण्याचा झोत किंवा पाण्याचा प्रवाह खाली पडत असतो. मग यालाच आपण काय म्हणतो, तर त्याला आपण धबधबा म्हणतो. बरोबर ना. तर अशा प्रकारचे शब्दसमूह असतात आणि तुमच्या आता लक्षात येत असेल की हे शब्दसमूह सोपेत, अवघड काहीच नाहीये. बऱ्यापैकी शब्द आपल्या ऐकण्यामध्ये आलेले असतात आणि जे काही थोडेफार नवीन आहेत त्याचं जर चांगलं प्रिपरेशन केलं तर तुम्हाला मार्क पडायला काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे थोडं व्यवस्थित लक्ष द्यायचं, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा, कुठेही काही अडचण तुम्हाला येणार नाही. चला पुढच्या शब्दसमूहामध्ये आपण येऊयात. बघा आता पुढचा शब्दसमूह काय, तर ऐकायला व बोलायला न येणारा. आता बघा काही मुलं अशी असतात की जन्मताच त्यांना ऐकायला पण येत नाही आणि बोलायला पण येत नाही. मग अशा मुलांना आपण काय म्हणतो, मूकबधीर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कथा किंवा गोष्ट लिहिणारा, यांना आपण काय म्हणतो, कथाकार म्हणतो किंवा लेखक म्हणतो किंवा कथा लेखक असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्दसमूह, कथा सांगणारा. आता बऱ्याचशा कार्यक्रम शाळेमध्ये साजरे होतात, त्यामध्ये व्याख्यान देणारे, कथा सांगणारे लोक असतात ते. मग अशांना आपण काय म्हणतो, कथेकरी असं म्हणतो. म्हणजे कथा सांगणारा म्हणजे कथेकरी. त्यानंतर कधीही जिंकला न जाणारा. आता इथं खरं तर ना प्रिंटिंग मिस्टेक आहे बघा, इथं जिंकला नाही तर हारला न जाणारा असा शब्द पाहिजे. कधीही हरला न जाणारा म्हणजे कधीच तो आयुष्यामध्ये आतापर्यंत कधीच हरला नाहीये. ठीक आहे, इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे, ही फक्त सुधारायची. कधीही हरला न जाणारा. मग न हारणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, अजिंक्य. त्याने आतापर्यंत कुठलीच लढाई हरली नाही, एकही लढाई हरली नाही किंवा युद्ध हरलेलं नाही. अशा व्यक्तींना किंवा असे जे राजे महाराजे होऊन गेले त्यांना आपण काय म्हणतो, अजिंक्य असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर कमी आयुष्य असलेला. आता काही लोकांचं आयुष्य बघा, काही व्यक्ती 60-70 वर्षाच्या असेपर्यंत जगतात, काही अगदी 4थी-5वी एखाद्या आजाराचा निमित्त होऊन काय होतात ते तर मरून जातात. मग ज्यांचं आयुष्य कमी असतं ना त्यासाठी आपण शब्द वापरतो अल्पायू किंवा अल्पायुषी. त्यानंतर पुढचा शब्दसमूह बघा, कमी वेळ टिकणारा.
आता कमी वेळ टिकणाऱ्याला आपण काय म्हणायचं, अल्पजीवी किंवा क्षणभंगूर. ठीक आहे, म्हणजे एक क्षणभंगूर म्हणजे काय, अगदी थोड्या वेळासाठी असतं. तर जसे की आपण इंद्रधनुष्य बघूयात किंवा फुलपाखराच्या अंगावरचे रंग, पंखावरचे रंग हे काय असतात, अगदी थोड्या वेळासाठी असतात किंवा त्यांचं आयुष्य देखील थोडंसंच असतं. मग हे थोड्या वेळासाठी जे काही टिकतं अशा लोकांना किंवा अशा घटनेला आपण काय म्हणतो, अल्पजीवी किंवा क्षणभंगूर असं म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द बघा, कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा. काय म्हणायचं, तर कर्तव्य दक्ष असं त्या शब्दसमूहाला आपण म्हणू शकतो. मग कर्तव्य दक्ष म्हणजे काय, कुठलीही जबाबदारी जर दिलेली असेल तर ती पूर्ण करायचीच, काही संकट येऊ द्या पण ते काम पूर्ण करायचं, अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, कर्तव्य दक्ष म्हणतो. ठीक आहे, चला पुढच्या शब्दसमूहामध्ये आपण येतोय. बघा आता, कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. आता कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजे काय, तर काही लोक असे पण असतात की त्यांचं जे कर्तव्य आहे, जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला सोडून किंवा त्याला ती पाठ फिरवतात किंवा ती जबाबदारी स्वीकारत नाहीत. अशा लोकांना आपण काय म्हणतो, कर्तव्य परामुख असं म्हणतो. म्हणजे कर्तव्यापासून काय करायचं, पाठ फिरवायची. त्यानंतर पुढचा शब्द, कल्पना नसताना आलेले संकट. मग कल्पना नसताना आलेले संकट म्हणजेच काय, घाला. अचानक घाला पडतो किंवा संकटाचा घाला आला म्हणजे काय, तर ध्यानीमनी नसताना अचानक आलेले संकट म्हणजे घाला. ठीक आहे, त्यानंतर कविता करणारा किंवा रचणारा याला आपण काय म्हणतो, कवी म्हणतो किंवा कवयित्री म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द बघा, कविता रचणारी काय असते, कवयित्री असते. ठीक आहे, त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये आपण जातोय. बघा, कष्ट करून जगणारा किंवा श्रमांवर जगणारा त्याला काय म्हणायचं, श्रमजीवी किंवा कष्टकरी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या शब्दसमूहात आपण येतो, कसलीच इच्छा नाही. आता काही व्यक्ती अशी पण असतात बघा, आपण काय म्हणू शकतो त्यांना, महामुनी, ऋषी, साधू, संत, की त्यांना कुठलीच इच्छा राहिलेली नसते किंवा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, निरीच्छ म्हणतो. मग निरीच्छचा अर्थ काय होतो, कुठल्याही प्रकारची त्यांना इच्छा राहिलेली नसते. त्यानंतर कादंबऱ्या लिहिणारा किंवा लिहिणारी यांना काय म्हटलं जातं, कादंबरीकार म्हटलं जातं. ठीक आहे, चला पुढच्या शब्दसमूहामध्ये आपण जाऊयात. किल्ल्यांच्या सभोवतालची भिंत. आता तुम्ही किल्ल्यांना भेट दिली असेल तर तुम्हाला पण कदाचित माहिती असेल, तर किल्ल्यांच्या सभोवती काय असतं, भिंत असते, त्याला आपण तटबंदी किंवा तट असं म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द बघा, कुस्ती खेळण्याची जागा. आता कुस्ती खेळण्याची जागा कुठे असते, त्याला काय म्हणायचं, हौद किंवा आखाडा. आता कुस्ती खेळण्याची प्रथा ही जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या कुस्ती खेळण्याला विशेष असं काय म्हणतो आपण, दर्जा आहे किंवा तिथल्या लोकांना विशेष आवड आहे. मग ते जिथे कुठे प्रॅक्टिस करत असतात त्याला आपण आखाडा म्हणतो किंवा तिथे खेळाची जी जागा असते त्याला आपण हौद असं देखील म्हणतो. पुढील शब्दसमूह बघा, केलेले उपकार जाणणारा. आता दोन प्रकारची व्यक्ती असतात. ते एखाद्या व्यक्तीवर आपण उपकार केले त्याची जाणीव काहींना असते आणि काहींना जाणीव नसते. मग ज्यांना जाणीव असते त्याला आपण काय म्हणतो, कृतज्ञ म्हणतो. आणि ज्यांना जाणीव नसते की बाबा ह्याने आपल्याला पडत्या काळामध्ये किंवा संघर्षाच्या काळामध्ये मदत केली आहे याची जाणीव नसते, अशा व्यक्तींना आपण कृतज्ञ असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द, कैदी ठेवण्याची जागा. आता तुरुंग किंवा आपण त्याला काय म्हणतो, कारागृह किंवा त्याला काय म्हटलं जातं, बंदीशाळा असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, त्यानंतर कोणावरही अवलंबून नसलेला. आता ज्यातला कोणाचीच गरज नाहीये, कोणावरच अवलंबून नाहीये, तो त्याचं काय करू शकतो, स्वतःचं आयुष्य जगू शकतो. असा कोण असतो, तर स्वावलंबी असतो. ठीक आहे, आणि मग दुसऱ्यावर अवलंबून असणारा कोण असतो, तर तो असतो परावलंबी. ओके, स्वावलंबी म्हणजे कोणावरही अवलंबून नसतो आणि परावलंबी या शब्दाचा अर्थ तो दुसऱ्यावरती अवलंबून असतो. पुढील शब्दसमूह बघूयात, खूप आयुष्य असलेला. याला काय म्हणायचं, दीर्घायू म्हणा किंवा दीर्घायुषी म्हटलं तरी पण चालेल. ज्यांचं आयुष्य खूप आहे, नेहमीच आपलं एक सर्वसाधारण सरासरी जेवढं वय असतं त्याच्यापेक्षा जर जास्त वर्ष तो जगत असेल एखादा व्यक्ती, तर त्याला आपण काय म्हणतो, दीर्घायू किंवा दीर्घायुषी असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द,
खूप दानधर्म करणारा. आता एखादा माणूस बघा, तुमच्या आजूबाजूला परिचयात पण लोक असतील की काही लोकांना काय असतं, दानधर्म करण्याची आवड असते, मग त्याच्या मागे आपोआपच उपाधी लागते दानशूर व्यक्ती. ओके, मग दानशूर म्हणजे काय की ज्याला दानधर्माची किंवा काय म्हणू शकतो कुठल्याही वस्तूच असं नाही, पैसे वस्तू रूपाने जो दुसऱ्याला देऊन टाकतो, त्याची कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता फुकटमध्ये देतो, म्हणजे दानधर्म करतो, अशा व्यक्तींना आपण दानशूर असं म्हणतो. त्यानंतर खूप पाऊस पडणे, याला आपण कुठला शब्द वापरतो, अतिवृष्टी हा शब्द वापरतो. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये आपण जाऊयात. बघा आता, खूप मोठा विस्तार असलेले. आता विस्तार असलेले म्हणजे काय, मोठी खूप जागा असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ऐस पैस किंवा विस्तीर्ण असं म्हणतो. त्यानंतर गायीसाठी काढून ठेवलेला घास, याला काय म्हटलं जातं, गो ग्रास म्हटलं जातं. बरोबर आहे का. त्यानंतर गाणे गाणारा, गाणे गाणाऱ्याला आपण काय म्हणतो, गायक असं म्हणतो. त्यानंतर गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा, त्याला काय म्हणतात, वावटळ म्हणतात किंवा वादळ म्हणतात किंवा चक्रीवादळ असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर घरदार नष्ट झाले आहे असा. आता एखाद्या माणसाचं घरदार नष्ट झालेलं आहे, त्याला आपण काय म्हणतो, निर्वासित म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द, घोडे बांधायची जागा. आता घोडे कुठे बांधतात, तर पाग्यामध्ये किंवा तबेल्यामध्ये, त्यामुळे याचं उत्तर काय येतं, पागा किंवा तबेला. त्यानंतर पुढील शब्द बघा, चरित्र लिहिणारा. चरित्र लिहिणारा म्हणजे काय, बरीचशी पुस्तकं असतात बघा. आता जसे की आपले पहिले मुख्य मंत्री, आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री जे पहिले होऊन गेलेले ते कोण आहेत, तर माननीय यशवंतराव चव्हाण साहेब. आता यांचं जे काही कोणी चरित्र लिहिलं असेल तर तो चरित्र लिहिणारा म्हणजे कोण असतो, तर चरित्रकार असतो. ओके, चला पुढच्या शब्द समूहामध्ये आपण जातोय. चांदण्या रात्रीचा पंधरवडा. आता चांदण्या रात्रीचा पंधरवडा दोन प्रकारचे असतात, शुद्ध पक्ष आणि शुक्ल पक्ष. म्हणजे अमावस्येचे 15 दिवस आणि पौर्णिमेचे 15 दिवस, याप्रमाणे त्याला नावं असतात. हे तुम्हाला इयत्ता 5वी 6वीच्या भूगोलाच्या पुस्तकात देखील वाचायला मिळेल. ठीक आहे. चला पुढच्या शब्दात आपण येतोय. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. आता ज्या ठिकाणी 4ही रस्ते एकत्र आहेत त्याला काय म्हटलं जातं, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला चौक असं आपण म्हणतो. ओके. त्यानंतर पुढचा शब्द, चित्रे काढणारा. आता चित्रे काढणाऱ्याला आपण काय म्हणतो, तर चित्रे काढणाऱ्याला चित्रकार असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा शब्द, जमिनीखालील गुप्त मार्ग. आता बघा, जमिनीखालील गुप्त मार्ग म्हणजे काय, तर भुयार. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच तुम्ही कदाचित गोष्टीमध्ये पण ऐकलं असेल, वाचलं असेल, काय की जमिनीच्या खालून एखादा रस्ता मिळतो आणि तो नंतर बाहेर कुठेतरी 5-6 किलोमीटर बाहेर येऊन काय होतो, एखाद्या शहराला जाऊन मिळतो. मग अशा गुप्त मार्गाला आपण काय म्हणतो, भुयार असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, जमिनीचे दान. याला काय म्हणायचं, जमीन म्हणजे भू आणि दान म्हणजे दान. म्हणजे एखादी गोष्ट आपण बिना पैशाची अपेक्षा करता एखाद्याला देऊन टाकतो, त्याला म्हणायचं दान. मग जमीन देतोय म्हणजेच काय, भूदान. त्यानंतर जमिनीवर राहणारे प्राणी. काय म्हटलं जातं जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना, तर त्यांना आपण भूचर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी जे प्राणी राहतात त्याला काय म्हटलं जातं, तर त्यांना आपण उभयचर प्राणी असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या शब्दात आपण येऊयात. आता पुढचा शब्द बघा काय, बघा आता, जादूचे खेळ करून दाखवणारा. आता कोण जादूचे खेळ करून दाखवतं, तर तो असतो कोण, जादूगार असतो. त्यानंतर ज्याचा तळ लागत नाही असा, तो कोण असतो, अथांग. आता बरीचशी लोक अशी पण असतात बघा, त्याच्या मनात काय चाललंय ना हे कोणाला कळतच नाही. इतके त्याच्या मनामध्ये खोल विचार असतात की तो त्याच्या चेहऱ्यावरती, त्याच्या बोलण्यातून कधीच जाणू देत नाही. मग अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, हा अथांग मनाचा आहे. म्हणजे काय, त्याच्या मनात काय चाललंय हे कोणाला सहजासहजी समजत नाही. अशा वेळी आपण अथांग असा शब्द देखील वापरतो. किंवा आपण समुद्राला पण अथांग असं म्हणतो, कारण समुद्राचा तळ आतापर्यंत कोणाला सापडला आहे का, किंवा महासागराचा तळ हा कधीच आपल्याला कळू शकत नाही. ठीक आहे. कारण त्याला आहे. जसे की आपण पृथ्वीवरती डोंगर दऱ्या बघतो ना, तसंच समुद्राच्या आत किंवा महासागराच्या आत तितक्याच खोल, उंच
काय आहेत तर डोंगर आणि दऱ्या आहेत, त्यामुळे आपण काय म्हणतो महासागराचा किंवा समुद्राचा तळ आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर पुढचा शब्द बघा, ज्याच्या हातात चक्र आहे असा. आता चक्र आहे असं कोणाच्या हातामध्ये आहे तर श्रीकृष्ण आणि विष्णूच्या हातामध्ये काय असतं चक्र असतं, पण त्याला एक पर्टिक्युलर शब्द आहे, तो आहे चक्रपाणी किंवा चक्रधर. चक्रधर म्हणजे काय, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा. त्यानंतर ज्याला आई वडील नाहीत असा, त्याला काय म्हटलं जातं पोरका किंवा अनाथ असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या शब्द समूहामध्ये आपण येतोय बघा. आता पुढचा शब्द, ज्याला कुणीही शत्रू नाही. आता अशी काही व्यक्ती असतात बघा की त्याचं सगळ्यांबरोबरच चांगलं पडतं, मग अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो अजात शत्रू. अजात शत्रूचा अर्थ काय की त्याला सगळे मित्र, त्याच्याबद्दल कुणीही वाईट उद्गारत नाही, अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो अजात शत्रू असं म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द बघा, ज्याला मरण नाही असा. अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो अमर म्हणतो. ठीक आहे, मग आता आपण बरेचशा धार्मिक पुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या कथा वाचल्या असतील, ऐकल्या देखील असतील की त्याला कधीच मरण येत नाही, मग अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो अमर म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द, ज्याला लाज नाही असा. मग त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो निर्लज्ज. सहज बोलता बोलता आपल्या तोंडून देखील हा शब्द येतो, अरे काय निर्लज्जासारखं करतोय. मग निर्लज्ज म्हणजे काय, त्याला किती बोला रागवा मारा त्याला काही वाटत नाही, त्याला लाज वाटत नाही, अशा व्यक्तींना आपण निर्लज्ज असं म्हणतो. त्यानंतर ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक. मग आता ठराविक काळानंतर जे प्रसिद्ध होणारं नियतकालिक असं, त्याला नियतकालिक किंवा आपण काय म्हणू शकतो एखादं मासिक, किंवा मासिक म्हणण्यापेक्षा काय म्हणूयात एखादं काय म्हणू शकतो की त्यामध्ये काय असणार आहे ठराविक काळानंतर कथा असतील, कविता असतील, असे काही एखादं पुस्तक असतं, याला आपण काय म्हणतो नियतकालिक असं म्हणतो. त्यानंतर डोंगर कपारीत राहणारे लोक यांना काय म्हणायचं गिरिजन. गिरी म्हणजे डोंगर. ठीक आहे, मग इथं राहणारे लोकांना आपण काय म्हणतो गिरिजन असं म्हणतो. त्यानंतर ढगांनी भरलेले म्हणजे ढगाळलेले किंवा अभ्राच्छादित असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. मग अभ्राच्छादित म्हणजे काय तर अभ्राच्छादित मध्ये अभ्र याचा अर्थ काय होतो ढग, आणि छादित म्हणजे आच्छादित म्हणजे ढगांवरती काय आच्छादन असेल किंवा ढगाळलेलं, यालाच आपण काय म्हणतो अभ्राच्छादित. त्यानंतर पुढचा शब्द, तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण, त्याला काय म्हटलं जातं तिठा. बघा हा शब्द कदाचित बऱ्याच जणांना नवीन असेल, कारण 4 रस्ते मिळतात त्याला माहिती सगळ्यांना चौक म्हणतात, मग 3 रस्त्यांना आपण काय म्हणतो तिठा असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द समूह बघा, थोड्यावर संतुष्ट असणारा. आता काही लोक असे असतात बघा, थोडंसं जरी मिळालं तरी ठीक आहे, त्यामध्ये पण संतुष्टता मानणारे लोक असतात, अशा लोकांना आपण अल्पसंतुष्ट म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द, दगडावर कोरलेले लेख, त्याला म्हणायचं शिलालेख. आता पूर्वीच्या काळामध्ये बघा, अगदी सम्राट अशोक राजे असू दे किंवा त्या काळातले जेवढे काही राजे आहेत त्यांच्या काळामध्ये दगडावरती कोरलेले लेख होते, मग यांना आपण काय म्हणतो शिलालेख असं म्हणतो. त्यानंतर दगडावर किंवा दगडाच्या मूर्ती घडवणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला शिल्पकार असं म्हणतात. त्यानंतर पुढचा शब्द, दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे, काय म्हणायचं त्याला साप्ताहिक असं म्हणायचं. त्यानंतर मग 3 महिन्यांनी प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाला आपण काय म्हणतो तर त्रैमासिक असं म्हणतो. त्रैई म्हणजे 3 आणि मासिक म्हणजे काय तर महिने. नंतर दर 15 पुस्तक जे प्रसिद्ध होतं त्याला काय म्हटलं जातं पाक्षिक म्हणतात. आणि जर एखादं पुस्तक दर महिन्याने प्रसिद्ध होत असेल तर त्या पुस्तकाला काय म्हटलं जातं मासिक असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढच्या शब्द समूहात आपण जाऊयात. बघा आता कधी कधी काही पुस्तक असे असतात की वर्षातनं एकदाच प्रसिद्ध होतात, मग अशा पुस्तकांना आपण काय म्हणतो तर त्याला म्हणायचं वार्षिक. काही पुस्तकं अशी असतात की 6 महिन्यातून एकदा छापली जातात किंवा प्रसिद्ध होतात, मग याला काय म्हणायचं षण्मासिक म्हणायचं. आणि जे रोज प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणतात दैनिक. म्हणून बघा आपल्या पेपरला दैनिक वर्तमानपत्र असं म्हणतात. दैनिक म्हणजे काय रोजच्या रोज. ओके. त्यानंतर पुढचा शब्द समूह बघा, दररोजचा ठरलेला कार्यक्रम, याला एक शब्द आहे तो म्हणजे दिनक्रम. मग आपला दिनक्रम ठरलेला आहे, सकाळी 6ला उठणं, काय ब्रश असेल, आंघोळ असेल, ह्या गोष्टी करणं, त्यानंतर तुमचं जे काही शाळेत जाण्याचं रुटीन असेल ते. ठीक आहे, तर मग आपलं हे शेड्यूल असतं ठरलेलं, त्यालाच आपण काय म्हणतो दिनक्रम असं म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द समूह आहे दारावरील पहारेकरी. मग याला काय म्हणतात द्वारपाल म्हणतात आणि दारवान असं देखील म्हणतात. पुढचा शब्द समूह दुष्काळात सापडलेले लोक,
काय म्हणायचं त्यांना? दुष्काळग्रस्त म्हणायचे. पुढचा शब्दसमूह बघा, दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा. आता काही माणसं बघा खूप दिलदार मनाचे असतात. मग दिलदार कोणाला म्हणायचं? एखाद्या माणसाने जर काही त्याला नड असेल तर त्यांनी विचारले एखाद्या व्यक्तीला, तर तो माणूस सहजच देऊन जातो एका कुठलीही गोष्ट. मग अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो? उदार मनाचा किंवा दिलदार मनाचा असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द दुसऱ्यावर अवलंबून असलेला. आता दुसऱ्यावर अवलंबून असलेला आपण काय म्हणतो? तर परावलंबी. मगाशी पण मी सांगितलं होतं. आणि दुसऱ्यावर उपकार करणारा त्याला काय म्हणायचं? परोपकारी असं म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या शब्दसमूहात आपण जाऊयात. बघा आता पुढचा शब्दसमूह काय? देवापुढे सतत तेवणारा दिवा. आता बघा तुम्ही कदाचित मंदिरात गेला असेल तर काही मंदिरामध्ये काय असतं? दिवसभर रात्रभर दिवा एक ठेवलेला असतो की तो तेवत असतो. मग अशा दिव्यांना आपण काय म्हणतो? नंदादीप असं म्हणतो. त्यानंतर देशाची सेवा करणारा काय म्हणायचं? देशसेवक. पुढील शब्द बघा, दोन नद्या जिथे एकत्र मिळतात त्याला आपण काय म्हणतो? संगम असं म्हणतो. ओके. त्यानंतर धान्य साठवण्याची जागा काय म्हटलं जातं? त्याला कोठार असं म्हणतात. मग कोठार म्हणजे काय? धान्य साठवण्याची जागा. त्यानंतर पुढचा शब्द नदीची सुरुवात होते ती जागा. म्हणजे नदीचा काय होतो? उगम. आपण त्याला थोडक्यात म्हणतो भूगोलाच्या भाषेमध्ये. भूगोलामध्ये आपण उगमस्थान नद्यांची शिकलेलो आहोत. गंगोत्री गंगा नदीचा उगम, बरोबर आहे का? मग उगम म्हणजे काय? जिथून नदीला काय होतं? पाझर फुटतो किंवा नदीची तिथून सुरुवात होते ती जागा म्हणजे उगमस्थान. त्यानंतर नदीतील खोलगट भागातील खोल पाणी याला काय म्हणतात? डोह. मग डोह म्हणजे काय? तर नदीमधला खोल असा भाग त्याला आपण डोह असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्दसमूह बघा, नाटक लिहिणारा काय म्हटलं जातं? त्याला नाटककार असं म्हणतात. चला पुढच्या शब्दसमूहामध्ये आपण निघतोय. बघा आता पुढचा शब्दसमूह काय? नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा काय म्हणतो आपण? नट किंवा अभिनेता. आणि जर करणारी विचारली तर तुम्ही काय लिहिणार? नटी किंवा अभिनेत्री. त्यानंतर पुढचा शब्दसमूह नेहमी घरामध्ये बसून राहणारा. आता घरामध्ये बसणाऱ्याला आपण काय म्हणतो? घर कोंबडा म्हणतो. बऱ्याच वेळा घरामध्ये असं म्हणलं जातं बघा, काय घर कोंबड्यासारखं घरात बसतोय. मग याचा अर्थ काय? घर कोंबडा म्हणजे जो घराच्या बाहेर पडतच नाही त्याला म्हणायचं घर कोंबडा. पहाटेच्या पूर्वीची वेळ काय म्हणायचं? त्याला उषक काल म्हणायचं. उषक काल म्हणजे काय? पहाट होणार आहे त्याच्या आधीची वेळ. त्यानंतर पाऊस मुळीच न पडणे. आता एखाद्या ठिकाणी पाऊस काहीच नाही पडलाय वर्षानुवर्षे, मग तो भाग म्हणजे काय असतं? अवर्षण किंवा त्याला आपण काय म्हणतो? अनावृष्टी असं देखील म्हणतो. त्यानंतर पाण्याखालून चालणारी बोट काय म्हणतात? त्याला पाणबुडी असं म्हणतात. त्यानंतर पाण्यात राहणारे प्राणी याला काय म्हणतात? जलचर असं म्हणतात. त्यानंतर पायात जोडे न घातलेला अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो? अनवाणी पायाने चाललाय, बरोबर आहे का? मग अनवाणी या शब्दाचा अर्थ काय होतो? पायात जोडे न घातलेला. म्हणजे पायात चप्पल न घातलेला म्हणजेच कोण? अनवाणी. त्यानंतर पुढचा शब्दसमूह बघा, पायापासून डोक्यापर्यंत. आता पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे काय? आपाद मस्तक, बरोबर आहे का? पाद म्हणजे पाय आणि मस्तक म्हणजे डोकं, म्हणजे पायापासून डोक्यापर्यंत. ओके. त्यानंतर पायी जाणाऱ्याला आपण काय म्हणतो? पादचारी. कारण पाद या शब्दाचा अर्थ काय होतो? पाय. पुढचा शब्दसमूह पाहण्यासाठी आलेले लोक काय म्हणतात? त्याला प्रेक्षक. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे असे लोक म्हणजे काय? पूरग्रस्त. त्यानंतर पुढचा शब्द पूर्वी कधी घडले नाही असे याला काय म्हणतात? अभूतपूर्व. म्हणजे आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं आणि आताच पहिल्यांदा घडते, कोणाला माहिती नाहीये आणि खूप वर्षानंतर काहीतरी वेगळं घडलं तर त्याला म्हणायचं अभूतपूर्व. त्यानंतर पुढचा शब्दसमूह प्रेरणा देणारा. मग प्रेरणा कोण देतो? प्रेरक देतो. ठीक आहे ना? म्हणून त्याला काय म्हटलं जातं? प्रेरक असं म्हणतात. बस गाड्या थांबण्याची जागा. कुठे बस गाड्या थांबतात? एसटी कुठे थांबते? बस स्टँडला. मग बस स्टँडलाच मराठी मधला शब्द काय? बस स्थानक. ओके. त्यानंतर पुढच्या शब्दसमूहात आपण जातोय. बघा आता पुढचा शब्दसमूह बातमी आणून देणारा किंवा आणून देणारी काय म्हटलं जातं? त्याला वार्ताहार.
पुढचा शब्द बातमी सांगणारी. बघा, देणारा वेगळा वार्ताहर आणि सांगणारा कोण असतो? वृत्त निवेदक असतो किंवा जर वृत्त निवेदिका असंही म्हणू शकतो. जर ती लेडीज असेल किंवा स्त्री असेल तर त्याला आपण कुठला शब्द वापरतो? वृत्त निवेदिका. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये आपण जातोय. बघा आता पुढचा शब्द भाषण ऐकणारे. ऐकणाऱ्या लोकांना आपण काय म्हणतो? श्रोते म्हणतो. आणि भाषण करणाऱ्याला आपण काय म्हणतो? वक्ता असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द मन किंवा चित्त आकर्षित करणारा. याला भरपूर शब्द आहेत. मनोहर म्हणू शकतो, चित्ताकर्षक म्हणू शकतो, मनोवेधक म्हणू शकतो किंवा चित्तवेधक असं म्हणू शकतो. त्यानंतर माकडाचा खेळ करून दाखवणारा. माकडाचा खेळ करणाऱ्याला काय म्हणायचं? मदारी. आणि अस्वलाचा खेळ करून दाखवणाऱ्याला दरवेशी असं म्हणायचं. चुकवायचं नाहीत. त्यानंतर मालाचा साठा करून ठेवायची जागा. गोदाम म्हणतात त्याला, कोठार म्हणतात किंवा वखार असं देखील त्याला म्हटलं जातं. मासे पकडणारा कोण असतो? कोळी असतो. त्यानंतर पुढचा शब्द फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण. आता बऱ्याच ठिकाणी बघा अशा सोयी केलेल्या असतात की जिथं गरिबांना अन्नधान्य मोफत दिलं जातं. मग अशा ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो? सदावर्त किंवा अन्नछत्र असं म्हणतो. मूर्ती बनवणारा व्यक्ती त्याला काय म्हणतात? मूर्तिकार. मूर्तीची तोडफोड करणारा काय म्हणायचं त्यांना? मूर्तिभंजक म्हणायचं. त्यानंतर मूर्तीची पूजा करणाऱ्याला काय म्हणायचं? मूर्तिपूजक म्हणायचं. आणि मृत्यूवर विजय मिळवणाऱ्याला आपण काय म्हणतो? मृत्युंजय असं म्हणतो. मोजता येत नाही असे अगणित किंवा असंख्य. अगणित म्हणजे त्याचं गणित पण आपण करू शकणार नाही किंवा संख्या मोजू शकत नाही, याला अगणित किंवा असंख्य असं आपण म्हणतो. योजना आखणारा काय म्हणायचं? योजक. योजक म्हणजे काय? ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे त्याला म्हणायचं प्लॅनर इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो? योजक म्हणतो. रक्षण करणाऱ्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? रक्षक. रणांगणावर आलेले मरण त्याला म्हणायचं वीरमरण. आता एखादं युद्ध असेल, एखादी लढाई असेल, त्यामध्ये बरेचसे सैनिक, बरेचसे मावळे पूर्वीच्या काळामध्ये किंवा बरेचसे राजे राजवाड्यांचे सैनिक हे देखील काय व्हायचे? मृत्युमुखी पडायचे. मग त्यांना मरण कुठे आलेलं आहे? त्या युद्धभूमीवर आलेलं आहे. मग त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? वीरमरण असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द बघा, राज्यातील लोक. आता राज्यातील लोकांना काय म्हणतो आपण? प्रजाजन, रयत किंवा प्रजा असं म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द रात्रीचा पहारेकरी. आता रात्री जो काही पहारा देतो त्याला म्हणायचं जागल्या. जागल्या म्हणजे काय? जागून पहारा देणारा तो जागल्या. रोग्यांची शुश्रूषा करणारी म्हणजे आपल्या ओळखीची इंग्लिशमधला ओळखीचा शब्द नर्स, पण नर्सला मराठी शब्द आहे परिचारिका. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? परिचारिका. त्यानंतर पुढचा शब्द बघा, लग्नासाठी जमलेले लोक. आता तुम्ही लग्नाला गेलाच असणार आहे लहानपणी किंवा आताही जात असाल उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे वगैरे. मग जे आपण एकत्र जातो ते लग्नाचं काय असतं? वराड असतं. मग अशा लोकांना आपण काय म्हणतो? वराडी म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द लढण्याची विद्या. आता लढण्याची विद्या म्हणजे काही युद्ध करण्याची विद्या ज्याला असते त्या युद्धाला आपण काय म्हणतो? कलेला युद्ध कला असं म्हणतो. त्यानंतर लाखो रुपयांचा धनी. आता ज्याच्याकडे लाखो रुपये आहेत त्याला काय म्हणायचं? लक्षाधीश म्हणायचं. ज्याच्याकडे कोटी रुपये त्याला कोट्याधीश म्हणायचं. ओके. त्यानंतर पुढचा शब्द ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही त्याला काय म्हणायचं? निरक्षर असं म्हणायचं. चला पुढच्या शब्दामध्ये आपण येतोय लिहिता वाचता येणारा. आता मगाशी बघितलं न येणारा म्हणजे निरक्षर. मग ज्याला येतं त्याला काय म्हणतात? साक्षर म्हणतात. लोकांचा आवडता म्हणजे काय? सगळ्या लोकांना जो आवडतो त्याला काय म्हणतो आपण? लोकप्रिय म्हणतो. म्हणजे लोकांचा प्रिय म्हणजे लोकांचा आवडता. पुढील शब्द समूह असा आहे बघा, लोकांचे नेतृत्व करणारा. आता लोकांचं नेतृत्व करतंय म्हणजे तो कोण आहे? लोकांसाठीचा नायक आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? लोकनायक असं म्हणतो. त्यानंतर लोकांनी मान्यता दिलेला. लोकांनी मान्यता दिली म्हणजे लोकमान्य. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे वनात राहणारे प्राणी. आता वन म्हणजे काय? जंगल. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आपण काय म्हणतो? वनचर असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द वाडवडिलांकडून मिळालेली जमीन किंवा प्रॉपर्टी त्याला काय म्हणायचं? वडिलोपार्जित.
त्यानंतर विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण काय असतं की जिथं पाण्याची फी कुठल्याही प्रकारची आकारत नाहीत अशा ठिकाणाला पाणपोई असं म्हणतात. त्यानंतर विमान चालवणारा कोण असतो? विमान चालवणारा वैमानिक, त्यामुळे याचं उत्तर येतं वैमानिक. व्याख्यान देणारा व्याख्याता. ठीक आहे, म्हणून बघा आपण जेव्हा तुमचे मोठे भाऊ बहीण जर असतील आणि ते कॉलेजला जात असतील तर त्यांना शिकवणारे कोण असतात? अधिव्याख्याता किंवा व्याख्याता असतात. मग व्याख्याता म्हणजे काय असतो? तो व्याख्यान देत असतो. त्यानंतर पुढच्या शब्दात जाऊयात आपण. बघा, शत्रूकडील बातमी काढणारा. आता शत्रूकडील बातमी कोण काढतो? तर त्याच्या गावाला किंवा त्याच्या ठिकाणी जाऊन त्याच्याकडनं माहिती गोळा करायची अशा व्यक्तींना आपण हेर असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द शत्रूला सामील झालेला तो कोण असतो? फितूर. म्हणजे इकडच्या लोकांना दगा द्यायचा आणि तिकडे काय करायचं? तिकडच्या लोकांना माहिती पुरवायच्या अशा व्यक्तींना आपण फितूर असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द शिकारीसाठी उंच बांधलेला माळा त्याला म्हणायचं मचान. आता काय केलं जातं बघा, मोठी जर शेती असेल तिथं जरी कदाचित असं लांडगे कोल्हे येत असतील तर शेतामध्येच किंवा मग जंगलाच्या जवळपास काय केलं जातं तर वरच्या बाजूला घर बांधल्यासारखं एक छोटासा माळा बांधलेला असतो तर त्याला आपण काय म्हणतो? मचान असं म्हणतो. शेती करणारा कोण शेती करतो? पायलट करतो का? डॉक्टर करतो का? तर नाही, शेती करणाऱ्याला आपण काय म्हणतो? शेतकरी असं म्हणतो. आपले साईड बिझनेस म्हणून ठीक आहे, कुणीही करू शकतो शेती, पण जो मूळ करणारा शेती आहे तो कोण असतो? शेतकरी असतो. शोध लावणारा कोण असतो? संशोधक. श्रेष्ठ महान ऋषी यांना काय म्हटलं जातं? महर्षी असं म्हणतात. त्यानंतर संकट दूर करणारा कोण असतो? संकट म्हणजे विघ्न आणि हरण म्हणजे दूर करणे, म्हणून याला आपण विघ्नहर्ता असं म्हणतो. सतत काम करणाऱ्या व्यक्तींना आपण काय म्हणतो? दीर्घोद्योगी. म्हणजे काय? सगळी सतत कधी बघावं त्याला तो सतत कामात असतो, हे काम ते काम, तो असा निवांत कधी माणूस बघितलाच नसेल अशा व्यक्तींना आपण दीर्घोद्योगी असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, सतत निंदा नालस्ती करणारा. आता अशी आपल्या आजूबाजूला पण बरीचशी लोक असतात की जे सतत दुसऱ्याचं काय करतात? त्याची निंदा नालस्ती किंवा त्याच्याबद्दल सतत वाईट विचार करणे किंवा सांगणे अशा व्यक्तींना आपण निंदक असं म्हणतो. त्यानंतर समाजाची सेवा करणारेही लोक आपल्या आजूबाजूला असतात, अशा लोकांना आपण समाजसेवक असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. आता ह्या वृक्षाला आपण काय म्हणतो? कल्पवृक्ष म्हणतो. ठीक आहे, कल्पवृक्ष म्हणजे असा एक वृक्ष की जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, त्याला म्हणायचं कल्पवृक्ष. त्यानंतर पुढचा शब्द आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, याला म्हणायचं कामधेनू. आता आपल्या पुराणामध्ये देखील कामधेनूचा उल्लेख केलेला आहे. मग कामधेनू म्हणजे काय? तुमच्या मनात कुठलीही इच्छा असू द्या ती इच्छा गाय पूर्ण करते, अशा गायीला आपण कामधेनू असं म्हणतो. त्यानंतर पुढील शब्द समूह सिनेमाच्या कथा लिहिणारा. आता जो काही कथा लिहित असतो चित्रपटाच्या त्याला म्हणायचं पटकथा लेखक. त्यानंतर सुखाच्या मागे लागलेला त्याला म्हणायचं सुख लोलूप. सुख लोलूपचा अर्थ काय होतो? की जो सुखाच्या मागे लागलेला आहे असा. त्यानंतर स्तुती गाणारा याला म्हटलं जातं भाट. आता पूर्वीच्या काळामध्ये राजे राजवाडे जेव्हा होते त्या काळामध्ये प्रत्येक राजाकडे एक भाट असायचा. मग भाट म्हणजे काय? की जो राजाची सतत काय करायचा? स्तुती करायचा. ठीक आहे ना, म्हणून त्याचा शब्द काय आहे? स्तुती करणाऱ्या किंवा स्तुती गाणारा व्यक्ती त्याला आपण भाट असं म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द समूह बघा, स्वतः श्रम न करता खाणारा. आता स्वतः कष्ट काही करायचं नाही. आता अशी मुलं पण असतात बऱ्याच जणांच्या घरामध्ये, आई वडील म्हातारे झाले तरी पण कष्ट करतात आणि मुलगा मात्र कुठलाही कामधंदा करत नाही, फक्त जेवण करतो. मग अशा लोकांना आपण काय म्हणतो? ऐत खाऊ असं म्हणतो. ठीक आहे, कारण प्रत्येक वयानंतर प्रत्येकाला काहीतरी जबाबदारी, आणि त्या जबाबदारीच्या बाहेर जाऊन जर तुम्ही निवांत राहत असाल तर अशा लोकांना बऱ्याच वेळा हा शब्द वापरला जातो ऐत खाऊ म्हणून. ठीक आहे, चला पुढच्या शब्दामध्ये येतो स्वतः संपादन केलेली. आता स्वतः संपादन केलेली म्हणजे काय? तर स्वतः कष्ट करून मिळवलेली गोष्ट असतात त्याला काय म्हणायचं? स्वार्जित किंवा स्वसंपादित असं म्हणायचं. त्यानंतर स्वतःची बुद्धी न वापरता सांगेल तेवढंच काम करायचं, ह्याला काय म्हणायचं? सांगकाम्य. आता अशी लोक आपल्या आजूबाजूला बरेच असतात. काय करायचं? तेवढं सांगितलं ना तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं चालवायचं नाही. आणि त्यालाच पुन्हा म्हणायचं अरे तू तेच सांगितलं ना मला म्हणून मी तेवढंच केलं. मग अशा लोकांना आपण काय म्हणतो? सांगकाम्य असं म्हणतो.
त्यानंतर पुढचा शब्द बघा, स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा. अशा लोकांना आपण काय म्हणतो, स्वार्थी लोक म्हणतो, की जो फक्त स्वतःचाच फायदा बघतो. यांना काय म्हणायचं, स्वार्थी असं म्हणायचं. त्यानंतर पुढील शब्दामध्ये आपण जातोय, स्वतःबद्दल अभिमान असलेला. आता स्वतःबद्दल ज्याला अभिमान असतो याला काय म्हटलं जातं, तर त्याला म्हणतात स्वाभिमानी लोक. मग आता बरेचसे लोक आपल्या आजूबाजूला देखील असे असतात की स्वाभिमान खूप महत्वाचा आहे, त्यामुळे कधीही कुणाला सहजासहजी ते शरण जात नाहीत. मग स्वतःबद्दल अभिमान असतात अशा व्यक्तींना आपण काय म्हणतो, स्वाभिमानी म्हणतो. ठीक आहे, म्हणून आपला शब्द झाला स्वतःबद्दल अभिमान असलेला कोण असतो, स्वाभिमानी असतो. त्यानंतर पुढचा शब्द बघा, स्वतःबद्दल अभिमान नसलेला. मग याला काय म्हणायचं, स्वाभिमान शून्य असं म्हणायचं. आणि पुढील शब्द बघूयात आपण, स्वदेशाचा अभिमान असलेल्याला आपण काय म्हणतो, स्वदेशाभिमानी. म्हणजे स्वतःच्या देशाबद्दल ज्याला अभिमान आहे अशांना म्हणायचं स्वदेशाभिमानी. आता आपल्याच घरामध्ये आपल्याच आजूबाजूला काही लोक असे देखील असतात, भारतात राहतात, भारतामध्ये पैसा कमवतात, पण भारताला नावं ठेवतात आणि अमेरिकेचे गुणगान करतात. असे लोक असतात. मग यांना आपण स्वदेशाभिमानी म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकणार, कारण आपला देश कसाही असू द्या पण आपल्याला आपल्या देशाबद्दल अभिमान असलाच पाहिजे. बरोबर आहे ना. त्यानंतर पुढचा शब्द बघा, स्वर्गातील इंद्राची बाग. काय म्हटलं जातं त्याला, नंदनवन म्हणतात. नंदनवन म्हणजे काय, स्वर्गातील इंद्राची बाग. आता स्वर्ग नरक कुणी बघितला नाहीये, पण स्वर्गातील इंद्राची बाग काय असती, नंदनवन असते. त्यानंतर पुढील शब्द बघा, हत्तीला काबूत ठेवणारा किंवा राखणारा. काय म्हणतात त्याला, माहूत असं म्हणतात. त्यानंतर पुढच्या शब्दामध्ये आपण जाऊयात. तो शब्द काय आहे बघा, तर हरिणासारखे डोळे असणारी. आता काहींना उपमा अशी पण दिली जाते की हिचे डोळे कसे हरणीसारखेत. मग अशांना काय म्हणतात, मृगाक्षी, हरिणाक्षी किंवा मृगनयना किंवा कुरंगनयना. ठीक आहे, मग कोणाला म्हटलं जातं, तर ज्यांचे डोळे हरणासारखे आहेत त्यांना किंवा त्या स्त्रीला. नंतर पुढचा शब्द बघा, हिंडून करायचा पहारा. त्याला काय म्हणतात, गस्त. आता खेड्यापाड्यामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. एखाद्या वेळेस काय होतं, चोरांची टोळी जर आली असेल तर बऱ्याच गावांमध्ये गस्त चालू असतात. मग गस्त म्हणजे काय, तर फिरून इकडे तिकडे हिंडून करायचा पहारा. एका जागेवर न थांबता सतत इकडे तिकडे फिरून सगळीकडे काय करायचं, लक्ष द्यायचं, याला म्हणायचं गस्त. त्यानंतर पुढचा शब्द बघा, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत. याला म्हणायचं असे तू हिमाचल. म्हणजे काय, तर भारताचं वरचं टोक ते खालचं टोक. म्हणजे हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत या शब्दाला आपण कुठला एक शब्द वापरतो, असे तू हिमाचल. त्यानंतर शब्दसमूहामधला शेवटचा शब्द आपण बघतोय तो म्हणजे होडी चालवणारा. आता होडी चालवणाऱ्याला आपण काय म्हणतो, नावाडी म्हणतो, नाखवा म्हणतो किंवा नाविक म्हणतो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे 159 शब्दांचा अर्थ समजून घेतला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. तत्पुरती पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती, जर तुम्हाला या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला इथून पुढे असेच शैक्षणिक व्हिडिओ बघायला मिळणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. धन्यवाद.